नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। शासकीय कार्यालयात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी दिलेली आहे। जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत आयोजित विविध समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, निवासी आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक सारडा, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आनंद कलमे, लातूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंकर भारती, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य विभागातील अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणारे आजार जीवघेणे असल्यामुळे या पदार्थाच्या व्यसनापासून सर्वांनी दूर राहणे आवश्यक आहे। या व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाने समुपदेशन आणि जनजागृती उपक्रमाचे आयोजन करावे। तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने कॅन्सर सारख्या आजार होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे। त्यामुळे नागरिकांनी अशा व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घोगे यांनी केले आहे। प्रत्येक ग्रामीण रुग्णालय स्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमासाठी स्वतंत्र पथक स्थापन करावे। यामध्ये आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत पोलीस, महसूल, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश करावा। या पथकाने प्रत्येक आठवड्यात अचानकपणे गुटखा विक्रीच्या अनुषंगाने तपासणी मोहीम राबवावी असे त्यांनी सांगितले। जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्या होऊ नयेत यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे। सध्या याबाबतच्या कोणत्याही घटना जिल्ह्यात घडलेल्या नसल्या तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी करण्याची मोहीम प्रत्येक ग्रामीण रुग्णालय स्तरावर राबवावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घोगे यांनी दिल्या आहेत। तसेच गर्भधारणापूर्वी आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्यामार्फत जिल्ह्यात प्रशिक्षणाचे आयोजन करावे असे त्यांनी सांगितले। 10 ऑक्टोबर 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या तंबाखूमुक्त युवा अभियानांतर्गत तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनमुक्तीविषयी जनजागृतीकरिता आयोजित रील्स स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त उमेश गावकरे यांना 7,000 रुपये, द्वितीय क्रमांक प्राप्त डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे यांना 5,000 रुपये तर तृतीय क्रमांक प्राप्त कपिल वाघमारे यांना 3,000 रुपयाचा धनादेश व प्रतिचिन्ह देऊन जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घोगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले। राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम समितीचाही यावेळी आढावा घेण्यात आला। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।